आणि दुसरीकडे कुठेच वाजलं जाणार नाही. कधी गेली होतीस रेकॉर्ड करायला? तुझाच आवाज आहे ना हा? तुझाच आवाज आहे ना? मम्मा माहिती आहे. तुझी हिम्मत कशी झाली? हिम्मत कशी झाली तुझी? माई दुखतंय माई. मला दिलेला शब्द मोडलास? हा? आज नाही वाटली तुला? आवाज दुसऱ्याला वापरू द्यायची हिम्मत कशी झाली तुझी? आता हे जे केलंयस ना त्याचे आता परिणाम पण भोगायला तयार हो. हा, कारण आता या भैरवीच्या तडाख्यातनं तुला कोणीच वाचवू शकत नाही. कोणीच नाही. काय वाटलं तुला? हे लोक वाचवतील तुला माझ्यापासून? नाही वाचवू शकणार. आणि आता एक लक्षात ठेव, उद्या तुझा तो भाऊ अप्पू मरत असलं ना तर मरू द्यायचं त्याला. माझ्याकडे यायचं नाही भीक मागायला. कळलं ना? मुळीच यायचं नाही. तू आता हे जे केलंयस ना त्याची शिक्षा तर तुला आता मिळणारच. सावली, सावली, पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित होऊ दे. हा, तुझं काम आटपून मग नंतर कर. काही गडबड नाही. ठीक आहे? भैरवीजी तुम्ही या ना, बसा ना बाहेर. मी आईंना कळवते तुम्ही आल्याचं. हा, अगं असू दे बाळा, असू दे. बसले असते मी, थांबले असते निवांत, पण थोडी घाई आहे, गडबड आहे. आणि म्हणूनच पटकन कार्यक्रमाच्या नियोजनाचं मी सावलीला सांगायला आले होते. झालं सांगून. बाय द वे अमृता, हे बाहेर सगळा काय प्रकार आहे? म्हणजे तंबू वगैरे ठोकलाय आणि सगळं काय आहे हे? ते